आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी माझे विविध सहकारी प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्यासोबत हळूहळू जोडले जातात। आपण सर्वप्रथम मुंबईकडे जाऊयात। मुंबईमध्ये माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत आहे। महेंद्र, तू आता सध्या कुठल्या मतदार केंद्रावरती आहेस आणि 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने तयारी करण्यात येते? नक्कीच सिद्धेश, आज सर्वात श्रीमंत जी नगरपालिका आहे मुंबई नगरपालिका, त्यासाठी आज निवडणूक होते आणि निवडणूक आयोगाकडून जी आहे ती याची तयारी आहे ती जोरदार करण्यात आली आहे। काही ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही नियोजन करण्यात आलं आहे, काही ठिकाणी त्यांना जे आहे ते जनजागृती करण्यात यावी यासाठी निवडणूक आयोगाकडून जे आहे ते नियोजन करण्यात आलं आहे। एकंदरीत आज जे आहे ते थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी मतदान करू शकतो आणि 4 वर्षानंतर एकंदरीत ही निवडणूक पाहायला मिळते आणि या निवडणुकीत जे आहे ते सर्वच राजकीय पक्षांनी आपली बाजी पणाला लावलेली पाहायला मिळते। एकंदरीत भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेची सेना असेल आणि ठाकरे बंधू असेल किंवा अजित पवारांची आणि काँग्रेस असेल, एकंदरीत सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळाले। प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा जो आहे तो सवाल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकंदरीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचंही अस्तित्व या मुंबई महानगरपालिकेतून दिसून येणार आहे। कारण मागील बंडखोरी झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे आणि ठाकरेंकडे सध्या जे ते मुंबई महानगरपालिका गेली कित्येक वर्ष होती आणि यापुढेही त्यांच्याकडे राहावी यासाठी मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू आपल्याला रिंगणात उतरताना पाहायला मिळाले। सर्वकडे एकीकडे तर मराठी आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती प्रचार करण्यात आलाय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आज हे मतदान होत आहे, उद्या याची निकाल लागणार आहे। मुंबई महापालिकेवर कोणत्या पक्षाचा भगवा झेंडा राहणार आहे आणि महापौर कोणाचा बघणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सिद्धेश, पण महेंद्र, जर आपण एकंदरीत बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका ही अतिशय, जसं तू आता उल्लेख केलाय की सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, आता जर बघितलं असेल आपण तर मुंबईमध्ये सध्या ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। दोघंही एकत्रित येत मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे सर्वात मोठं आव्हान भाजपचं सुद्धा त्यांच्या समोर असणार आहे। तर एकंदरीत या सगळ्यांचा तू सुद्धा वार्तांकन केलेलं आहेस, तुझा काय अनालिसिस आहे? काय वाटतं मुंबईमध्ये कोणाची सत्ता येऊ शकते? सिद्धेश, थोडा अडचणीचा प्रश्न आहे कारण दोन्ही जे ते म्हणजे महायुतीकडून आणि ठाकरे बंधूंकडून हा जोरदार प्रचार करण्यात आलाय। पण सध्या जर काही ठिकाणी आपण पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधूंनी जी भावनिक साथ घातली आहे ती कुठेतरी पाहायला मिळते। पण आपण आता यावेळेस या क्षणाला सांगू शकत नाही कारण अजून मतदानाला सुरुवात झालेली नाही। आता थोड्या वेळात मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत याचं जे ते थोडंसं माहिती आपण देऊ शकतो। मात्र सध्या या घडीला मतदानाची सुरुवात होईल आणि मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकेल, महापौर कोणता पक्षाचा होईल, महापौर कोणाचा होईल, ठाकरे बंधूंचा होईल, महायुतीचा होईल, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या याचा निकाल लागेल। मात्र सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठापना यावेळेस पणाला लागलेले पाहायला मिळतं। सर्वच राजकीय पक्षांनी जे ते एकंदरीत या निवडणुकीसाठी, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बाजी लावलेली पाहायला मिळते। नक्कीच महेंद्र, धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या मुंबई महानगरपालिका ही अतिशय महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते। त्यामुळे आता प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अगदी थोड्याच वेळामध्ये या मतदान केंद्रावरती आता येणार आहे। सकाळी 7:30 वाजता या मतदानाला सुरुवात होणार आहे। अर्धा तास उरलेला आहे। या अर्ध्या तासानंतर मतदार आपलं मत जे आहे ते मतपेटीमध्ये टाकणार आहेत आणि त्यानंतरच या सर्व उमेदवारांचं भविष्य जे आहे ते ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे। त्यामुळे जनता कुणाच्या पारड्यात मतदान करते, कुणाच्या पारड्यात कौल देते, कुणाची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती येते आणि इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं काय चित्र होतं ते आपल्याला उद्या स्पष्ट होणार आहे। मात्र आज या ठिकाणी काय होतं, कशा पद्धतीने मतदानाला प्रतिसाद मिळतो, मतदार कशा पद्धतीने मतदान करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे प्रत्येक मतदार केंद्रावरती सध्या जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। 29 महानगरपालिकांचं भविष्य आज ठरणार आहे। मुंबई ठाण्यासह 29 मनपांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। पोलिसांची विशेष सुरक्षा सुद्धा प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह अनेक महानगरपालिका या महत्त्वाच्या मानल्या जातात।